नाना पटोले बोलतायत, थेट जाऊया। आज देशावर जे संकट आलेलं आहे, लोकशाहीवर जे संकट आलेलं आहे, देशाच्या संविधानाला रोज मोडलं जाते आहे, या व्यवस्थेला वाचवण्यासाठी, देशाला, देशाच्या लोकशाहीला, संविधानाला वाचवण्यासाठी या ठिकाणातून काँग्रेस शंखानाद करणार आहे आणि पूर्ण देशामध्ये या स्थापना दिवसाचा जो काँग्रेसचा जो दिवस आम्ही उद्या जो साजरा करायला निघालेलो आहोत, त्या माध्यमातून एक मोठा शंखानाद पूर्ण देशामध्ये जाईल आणि त्या माध्यमातून देशामध्येच परिवर्तन केंद्रातल्या सरकारच्या विरोधात जाईल अशा पद्धतीचं वातावरण सुरू झालेलं आहे। आजच राहुलजींच्या यात्रेचं भारत न्याय यात्रा राहुलजी आता सुरू करते आहे। मणिपूर ते मुंबई अशा पद्धतीची यात्रा जवळपास 6,500 किलोमीटरची यात्रा राहुलजी पुन्हा त्यांनी घोषणा केलेली आहे आणि म्हणून त्यासाठी पूर्ण देश मागच्या 4,500 किलोमीटरच्या यात्रेचं जे काही लोकांनी अनुभव घेतला, लोकांनी राहुलजीला जो पाठिंबा दिला आणि त्यामुळे आता पुन्हा मणिपूर ते मुंबई या यात्रेच्या माध्यमातूनही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणे एक अवेअरनेस आहे, एक जागरूकता आहे आणि राहुलजींना काँग्रेसला पाठिंबा देण्याचा संकल्प सुद्धा देशभरातील लोक करतात आहेत। आणि म्हणून मी हा जो काँग्रेसचा स्थापना दिवस नागपूरच्या भूमीवर साजरा होत आहे, महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राच्या भूमीवर साजरा होत आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्राच्या या भूमीवर होत आहे, त्यामुळे हा एक मोठा मेसेज या भूमीतून जाईल अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो आहे। यस, कांग्रेस का स्थापना दिन 28 दिसंबर को हम यहाँ पर मनाने जा रहे हैं। ये भारत जोड़ो मैदान, इस मैदान का नाम दिया गया है और इस मैदान के आधार पर जो संदेश हम यहाँ से हमारे हाईकमान देना चाहती है, क्योंकि आज लोकतंत्र अपना देश का धोखे में आया है, खतरे में आया है, संविधान खतरे में आया है। आपने पार्लियामेंट का सेशन देखा है कि जो सांसद संसद में नहीं थे उनको भी सस्पेंड किया गया।